पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमाळंदी वल्लभम तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव। या परम पवित्र परम पावन पुण्यभूमीमध्ये कार्तिकी वारी निमित्ताने आपण सगळे भाविक एकत्र झालेलो आहोत आणि या सोहळ्यामध्ये प्रातस्मरणीय परमपूज्य ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री विठ्ठल बाबा महाराजांच्या परमचैतन्यमय सान्निध्यामध्ये अर्वाचीन संत श्री मुरारी बापू यांच्या चरणस्पर्शाने परमपुनीत अशा या भूमीमध्ये आपण या सोहळ्यानिमित्ताने कीर्तन सेवेकरता उपस्थित आहोत। कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय भक्तीचे कळस विरक्त शिरोमणी देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराई यांचा असून महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून संतांनी जो अवतार धारण केलाय त्या अवताराच्या पाठीमागचं प्रयोजन, त्यांनी अवतार धारण करून काय केले त्याचा विचार आणि त्या संतांच्या विषयी माय बाप आणि कृपावंत हे विशेषण देऊन माझ्यासारख्या पतितांनी आपलं काय वर्णन करावं अशी आपली वर्णना करता असलेली असमर्थता व्यक्त केली आणि ज्याप्रमाणे चंदन हे स्वतः झिजतं परंतु इतरांना शीतल करतं सुगंध प्रदान करतं त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी गुण आहे। आपण स्वतः कष्ट सहन करता परंतु सर्व समाजाला सुखी करतात असा संतांच्या ठिकाणी असलेला विशिष्ट गुण जो आहे त्या गुणाचा विचार या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। विठ्ठल एकंदरीत अभंगाचं जर आपण वर्गीकरण केलं तर पहिल्या चरणामध्ये वर्णनाची असमर्थता व्यक्त करतात, उर्वरित दोन चरणांमध्ये त्या संतांच्या अवताराचं प्रयोजन व्यक्त करतात आणि चौथ्या चरणामध्ये त्या संतांच्या ठिकाणी असलेल्या विशिष्ट गुणाचा विचार करतात। अशी चार चरण एकंदरीत या अभंगामध्ये आहेत। प्रामुख्याने संतांच्या अवतार वर्णनाचा या ठिकाणी विचार आलेला आहे। अवतार म्हणजे काय हा पहिला प्रश्न असा निर्माण होतो, कारण की सामान्य जीवांचा जर आपण विचार केला तर जीवांच्या बाबतीमध्ये जन्म हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो, देवाच्या बाबतीमध्ये आणि संतांच्या बाबतीमध्ये मात्र अवतार असा शब्द आपल्याला पाहायला मिळतो। मग जन्म आणि अवतार यामध्ये अंतर काय आहे याचा विचार थोडासा आपल्याला करायचा आहे। जन्मामध्ये प्रामुख्याने पारतंत्र्य आहे आणि अवतारामध्ये स्वातंत्र्य आहे, हे पहिलं वैलक्षण्य आपल्याला सांगता येईल। जन्माची सामग्री वेगळी आहे, अवताराची सामग्री वेगळी आहे। वेदांत शास्त्रानुसार आपण विचार करत असताना काम कर्म आणि अविद्या ही जन्माची सामग्री आहे आणि स्वेच्छा ही अवताराची सामग्री आहे। विठ्ठल जन्म कुणाकुणाला प्राप्त होतो याचा विचार करत असताना ज्याच्या अंतःकरणामध्ये काम अर्थात इच्छा शिल्लक राहिलेली आहे, वासना शिल्लक राहिलेली आहे, त्या वासनेच्या माध्यमातून त्या जीवाला जन्माला यावंच लागतं। जन्म घेणे लागे वासनेचा जन्म घेणे लागे वासनेचा जन्म घेणे लागे वासनेचा संगे जन्म घेणे लागे वासनेचा संगे जन्म
घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरी रूप तेची झाले अंगे हरी रूप हरिमुखी गाता हरपले चिंता हरिमुखी गाता हरपले चिंता तेची झाले अंगे हरी रूप तेची झाले अंगे हरी रूप हरिमुखी गाता हरपले हरिमुखी गाता हरपले हरपले जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे हा पहिला असलेला सिद्धांत आहे. ही वासना सुद्धा पाहत असताना अनेक प्रकारची वासना आहे. प्रमुखतः या 3 प्रकारची वासना शास्त्रकारांनी सांगितली. देहवासना, लोकवासना आणि शास्त्र वासना. आणि या प्रत्येक वासनेमध्ये पुन्हा 3 प्रकार सांगितलेले आहेत. देहवासनेचा विचार करत असताना त्यामध्ये सुद्धा बलवासना आहे, आरोग्य वासना आहे आणि सौंदर्य वासना आहे. या 3 वासना देहवासनेच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात. देहाच्या संबंधानेच आहे. प्रत्येकाला असं वाटतं मला देह असावा आणि जो देह आहे तो देह बलवान असावा, आपल्या ठिकाणी शक्ती असावी. प्रत्येकाला असं वाटतं की नाही, याला म्हणायचंय बलवासना, देहवासनेच्या अंतर्गत असलेली. त्यानंतर दुसरी वासना जी आहे ते आरोग्य वासना आहे. जसं सामर्थ्य शक्ती आपल्या ठिकाणी असावी असं आपल्याला वाटतं, तसं प्रत्येकाला काय वाटत असतं की बाबा आपण निरोगी असावं. कुणाला तरी असं वाटतं का की नाही मला रोग निर्माण व्हावा, किंबहुना मला डायबिटीस व्हावी. कधी कधी असं माणसाला वाटतं की नाही बाबा डायबिटीस जर नसती तर किमान वारीमध्ये आल्यानंतर का होईना चांगलं चुंगलं खाता आलं असतं. एखादा मनुष्य कदाचित देवाकडे प्रार्थना करू शकेल, वारी होईपर्यंत डायबिटीस देवा बाजूला ठेव, नंतर दिला तरी व्याजासकट दिला तरी चालेल. असं पण होऊ शकतं का महाराज? नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा काय आहे, जसा मी बलवान असावा तसा मी निरोगी असावा. दुसरी वासना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याबरोबर तिसरी वासना त्यामध्ये अशी आहे, त्याला म्हणतात सौंदर्य वासना. प्रत्येकाला असं वाटतं मी सुंदर दिसावं, किंबहुना मी सुंदर दिसावं या एका अपेक्षेने ब्युटी पार्लर मध्ये हजारो रुपयांचा खर्च आहे. विठ्ठल पण प्रश्न असा निर्माण होईल की खरा सुंदर कोण आहे? तर त्याचं उत्तर देता येईल, ज्याचं चारित्र्य उत्तम आहे तो जगामधला खरा सुंदर आहे. विठ्ठल आयुष्यभर जपण्यासारखी जर कोणती गोष्ट वस्तू असेल तर ती केवळ चारित्र्य आहे. चारित्र्य हा माणसाचा सर्वात सुंदर असलेला दागिना आहे, आभूषण आहे. म्हणून एक वाक्य असं आपल्याला पाहायला मिळतं, शीलम परमभूषणम. शील हे परमभूषण आहे. मनुष्य स्वतःला अलंकृत करण्याकरता अनेक प्रकारचे आभूषण धारण करतो, पण त्या आभूषणांनी तो सुंदर दिसेलच याची शाश्वती नाही. किंबहुना मी नेहमी असं सांगतो की चारित्र्य हा अंक आहे आणि बाकीचे आपल्या ठिकाणी असणारे जेवढे गुण आहेत ते सगळे गुण शून्य आहेत. गणितामध्ये शून्याला किंमत किती असा जर प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. अंकापाठीमागे जर शून्य असेल तर त्या शून्याला फार मूल्य आहे. किंबहुना अंकापाठीमागे येणारं जे शून्य आहे प्रत्येक वेळेला ते शून्य आपल्या मूळ संख्येला 10 पटीने वाढवणारं असतं. एक अंक आपण लिहा, त्या अंकाच्या पाठीवरती आपण एक शून्य द्या. आता संख्या किती झाली? 10. एके दाखविले 10, म्हणजे एकाला किती पटीने वाढवलं? या शून्याने 10 पटीने वाढवलं. आता या 10 वरती पुन्हा एक शून्य द्या. आता संख्या किती झाली? 100, म्हणजे 10ला किती पटीने वाढवलं? पुन्हा 10 पटीने वाढवलं. 100वर पुन्हा एक शून्य द्या. आता संख्या किती झाली?
1000 100ला किती पटीने वाढवलं? 10 पटीने वाढवलं. प्रत्येक वेळेला आपण एक एक शून्य देत गेलो की ते शून्य आपली जी मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येला 10 पटीने वाढवत जातं. हवे तेवढे शून्य द्या आणि त्यानंतर अधिष्ठानभूत आधारभूत असलेला जो काही एक अंक आहे तेवढा अंक फक्त आपण पुसून टाका. आता मला विचारायचं आहे, शून्याला किंमत किती? शून्याला किंमत आता 0 आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये चारित्र्य हा अंक आहे. सत्ता, संपत्ती, वैभव, विद्या, वक्तृत्व, कला इत्यादी सगळे गुण हे 0 आहेत. चारित्र्य समवेत ते असतील तर ते शोभायमान आहे. एक चारित्र्य ढासळलं आणि बाकी सगळे गुण असतील तरी ते 0 आहेत. विठ्ठल 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 आणि असं असल्यामुळे मनुष्याला जर सुंदर दिसायचं असेल तर त्याचं चारित्र्य उत्तम असावं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. परमपूज्य स्वामी श्री विवेकानंदांना प्रश्न विचारला, महाराज आपल्या लेखी जगातला सुंदर पुरुष कोण आहे? स्वामीजींनी दिलेलं उत्तर होतं, माझे सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस हे जगातले सर्वात सुंदर व्यक्ती आहेत. विठ्ठल सांगायचं तात्पर्य आहे, सौंदर्य वासना प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु ते सौंदर्य जे आहे हे सौंदर्य प्रसाधनाने प्राप्त होणारं नाहीये, तर सौंदर्य हे चारित्र्याने प्राप्त होणारं आहे. हा देह वासनेतला असलेला प्रकार आहे. बलवासना, आरोग्य वासना आणि सौंदर्य वासना. दुसरी वासना जी आहे तिला म्हणतात लोकवासना. लोकवासनेमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की नाही बाबा, समाजाने मला मानलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे, ही एक प्रत्येकाच्या ठिकाणी अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते. दुसरी अपेक्षा आपल्याला अशी पाहायला मिळते की कायमस्वरूपी आपण समाजामध्ये शिखरस्थच असलं पाहिजे. तिसरी वासना आपल्याला पाहायला मिळते, समाजामध्ये गेल्यानंतर अग्रक्रम आपल्यालाच मिळाला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं व महाराज, 2-4 कीर्तन करता नाही आली तरी माणसाच्या अंतःकरणामध्ये भूमिका निर्माण होते. पंक्तीला बसलो तर पहिल्या पात्रावरती मलाच बसवलं पाहिजे, बुक्का लावायचं म्हणलं तरी पहिला बुक्का मलाच लावला पाहिजे, काय अपेक्षा आहे? याला म्हणतात लोकवासना. मला विचारायचंय, लोकवासना कुणाची पूर्ण होते व महाराज? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची सुद्धा लोकवासना पूर्ण झाली नाही तर तुमची आमची काय कथा आहे? परंतु माणसाच्या अंतःकरणामध्ये लोकवासना आपल्याला पाहायला मिळते. झाले किती प्रकार? आता 2 प्रकार, देहवासना आणि लोकवासना. तिसरा प्रकार आपल्याला शास्त्रकाराने सांगितलेला आहे शास्त्रवासना. देहवासनेपेक्षा कदाचित लोकवासना बरी, लोकवासनेपेक्षा शास्त्रवासना बरी, चांगली असं म्हणत नाही मी, बरी आहे ती. किमान ती वासना आपल्याला देवाकडे नेणारी तरी आहे. या शास्त्र वासनेमध्ये सुद्धा 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पाठवासना, अर्थवासना आणि अनुष्ठान वासना अशा 3 प्रकारच्या शास्त्र वासनेमध्ये अंतर्गत वासना असतात. पाठवासना म्हणजे काय? काही जण अशी असतात की ते असं म्हणतात, सगळं मला मुखोद्गतच करायचं, पाठच करायचं म्हणतात. गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, सगळं पाठच महाराज. फक्त मुखोद्गत करणे एवढं एकच ध्येय त्यांचं असतं. ते म्हणतात अर्थ नाही कळाला तरी हरकत नाही, परंतु तोंडपाठ झालं पाहिजे. परंतु मला प्रश्न विचारायचा आहे, ही पाठवासना कधीतरी परिपूर्ण होण्याची संभावना आहे का? संतांनी इतकं वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे, 1 जन्म काय 100 जन्म जरी गेले तरी सुद्धा पाठवासना पूर्ण होणं शक्य नाही. परंतु असं असतानाही पाठ करणं हे मात्र चांगलं आहे हे आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. गीतेच्या संदर्भामध्ये ज्ञानोबा स्पष्ट रीतीने विचार मांडतात, श्रवणे पाठे अर्थे गीतानेदी मोक्षा परोते. गीतेचं श्रवण करा, गीतेचं अर्थचिंतन करा, गीतेचं पाठ करा. काही जरी केलं तरी ती गीता मोक्षासारखं फळ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गीतेचा पाठ सुद्धा आपल्याला उपयोगाला येणारा आहे. विठ्ठल हा पहिला प्रकार आहे शास्त्र वासनेतील. दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात अर्थवासना. अर्थवासना म्हणजे काय आहे? काही मंडळी आपल्याला अशी पाहायला मिळते, ते म्हणतात पाठ नाही झाल्या ओव्या तरी हरकत नाहीये, पण त्या ओव्यांचा, त्या अभंगांचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, त्यांचा अर्थावरती भर असतो. आणि असं अर्थचिंतन करण्यामध्ये जे प्रवृत्त होणारे आहेत त्यांच्या ठिकाणी ती अर्थवासना आहे. अर्थवासना चांगली आहे की नाही महाराज? नुसतंच म्हणण्यापेक्षा थोडा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे, चांगली बाब आहे. किंबहुना प्रेमावीण भजन, नाकावीण मोती,
अर्थावीन पोथी वाचून काय, अर्था वाचून पोथी वाचून काय, असं जर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आपल्याला सांगत असतील तर अर्थवासना ही चांगली आहे, पाठवासनेच्या पुढचा विचार आहे. म्हणून काही जण अर्थचिंतनाकडे प्रवृत्त होतात. आणि तिसरा वर्ग या शास्त्रवासनेमधला असा आहे, तो म्हणतो बाबा पाठ झालं नाही झालं काही हरकत नाही, अर्थ कळाला नाही कळाला काही हरकत नाही, पण जे शास्त्राने सांगितलं आहे तसं आपण वागलं पाहिजे, याला अनुष्ठान वासना असं म्हणतात. विठ्ठल मग नुसतं कळण्यापेक्षा त्याप्रमाणे वागणं हे त्यापेक्षा त्यातले त्यात जास्ती चांगलं आहे की नाही, आहेच आहे. आणि असं असल्यामुळे ही अनुष्ठान वासना असं म्हणतात. अशा एकंदरीत 3 प्रकारच्या वासना आहेत. परंतु शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी मात्र फार गोड विचार मांडलेला आहे की यापैकी कोणतीही जरी वासना शिल्लक राहिली तरी त्या जीवाला जन्माला यावं लागतं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अजून वासनेचा बराचसा विचार आहे, परंतु तो विस्तार मी या ठिकाणी आता करत नाही. झालं. जन्माच्या सामग्रीमधला पहिला प्रकार होता काम. काम शब्द आपण या ठिकाणी पाहिला. दुसरा शब्द सांगितलेला आहे, जन्माची सामग्री सांगितलेली आहे कर्म. कर्म शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागत असतं. किंबहुना पातंजल योग दर्शनामध्ये एक सूत्र पतंजलींनी फार सुंदर दिलेलं आहे. सती मूले तद्विपाको जात्यायुर्भोगः असं ते सूत्र आहे. या सूत्राचा अर्थ पतंजलींनी असं सांगितलेला आहे, कर्माशयाचं मूळ जर शिल्लक राहिलेलं असेल तर तद्विपाकः त्याचा परिणाम 3 प्रकाराने होत असतो. जाती आयुः भोगः. जाती या शब्दाचा अर्थ जन्म आहे, आयु या शब्दाचा अर्थ मरण आहे आणि भोग या शब्दाचा अर्थ जन्म मरण या अंतराला मध्ये प्राप्त होणारे अनेक प्रकारचे सुख दुःखाचे भोग. विठ्ठल म्हणजे कर्म शिल्लक राहिलं तर ते कर्म 2 प्रकारचं फळ देत असतं. एक जन्म मरण रूपी फळ देत असतं आणि एक सुख दुःख रूपी फळ देत असतं. म्हणून काही कर्म अशी असतात की ती कर्म देहारंभक कर्म असतात, त्या कर्मांमुळे त्या जीवाला देह प्राप्त होत असतो. आणि काही कर्म अशी असतात ती भोगारंभक असतात, ती देह देत नाहीत परंतु प्राप्त झालेल्या देहामध्ये सुख दुःखाचे अनेक प्रकारचे भोग आपल्याला देत असतात. आणि म्हणून याचा विचार ज्ञानोबा यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडला. आगा कर्मी जय उरावे तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्मामध्ये जे उरेल ते भोगण्याकरता आपल्याला जन्म घ्यावा लागेल. कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म
केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. केलेलं कर्म जे आहे तेच भोगाला प्राप्त होत असतं. त्या कर्मामुळे आपल्याला देहही प्राप्त होतो आणि सुखदुःखही प्राप्त होतात. बरं, ज्ञानोबरायांनी विचार मांडत असताना कुठेही असा विचार मांडला नाही की अशुभ कर्म शिल्लक राहिलं तरच जन्माला यावं लागतं, असं नाही. केले कर्म झाले, कोणतंही कर्म शिल्लक राहू देत, कर्माची उरी उरली किती जन्म रूपाने सुखदुःख रूपाने आपल्याला भोगायला मिळणारच आहे, हे निश्चित आहे. किंबहुना पंचदशीमध्ये स्पष्ट रीतीने विचार मांडला, नाभुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि. कोटी जरी कल्पामध्ये निघून गेले तरी सुद्धा केलेलं कर्म भोग दिल्याशिवाय शांत होत नाही. ज्याप्रमाणे पडलेलं जमिनीवर पडलेलं शेण हे माती घेतल्या वाचून उठत नाही, त्याप्रमाणे केलेलं कर्म हे भोग दिल्या वाचून शांत होत नाही. म्हणून कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. जन्माची सामग्री आहे कर्म, काम कर्म. तिसरी सामग्री जन्माची सांगितलेली अविद्या. अविद्या या शब्दाचा अर्थ अज्ञान असा आहे. अविद्या कशाला म्हणायचं? पातंजली योग दर्शनाने अविद्येचं लक्षण फार गोड प्रकाराने केलेलं आहे. अनित्याशुची दुःखानात्मसु नित्यशुची सुखात्मक ख्याती ही अविद्या, हे अविद्येचं असलेलं लक्षण आहे. म्हणजे काय? जे अनित्य आहे त्याला नित्य समजणे अविद्या म्हणा. जे अशुची आहे, अपवित्र आहे, त्याला पवित्र समजणे अविद्या म्हणा. जे अनात्म पदार्थ आहेत त्यांना आत्मा समजणे अविद्या म्हणा. आणि जे दुःखरूप आहे त्यांना सुखरूप समजणे अविद्या म्हणा. अविद्येचं जीवावरती झालेलं जे आक्रमण आहे हे 4 प्रकाराने झालेलं आक्रमण आहे. जे अनित्य आहे त्या अनित्यालाच मनुष्य नित्य असं समजायला लागतो. काय अनित्य आहे? थोडासा आपण विचार करा. जगाचा जर आपण विचार केला तर जग नित्य म्हणता का अनित्य म्हणता? हो, जग अनित्य आहे. म्हणून भागवताच्या आरंभी त्या गोकर्णांनी आत्मदेवांना जो उपदेश केला त्यामध्ये असं वर्णन आहे, पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. बाबा, या जगताकडे पाहत असताना तुम्ही जगताकडे हे जग क्षणभंगूर आहे या दृष्टीने पहा. क्षणभंगूर नाही भरवसा, भंगूर नाही भरवसा, वारे सावध चुड मायाचा, वारे सावध चुड मायाचा. काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले मग गळा पडेल फासा. हो पुढे हुशार तुला हे ओळखा का? राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. पुढे हुशार तुला हे ओळखा का? राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. जन भंगूर नाही बरवसा, वारे सोडाच्या नेनतले मग गळा पडेल फासा. पुढे उषा तोराय वळसा का? भंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा मायाचा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तुला हे ओळखा का? क्षणभंगूर नाही भरवसा. मला विचारायचं, हे प्रमाण आपल्या सर्वांना पाठ आहे की नाही? मला विचारायचं, जर सर्वांना प्रमाण पाठ आहे तर प्रत्येकाला हे जग क्षणभंगूर आहे असं वाटतं का? हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रमाण पाठ आहे परंतु तशी भावना नाही. म्हणजे अनित्य असलेल्या जगताला आम्ही नित्य समजतो, यालाच अविद्या म्हणा, यालाच अज्ञान असं म्हणा. त्यानंतर अशुची, जे अत्यंत अपवित्र आहे त्या अपवित्र पदार्थालाच पवित्र म्हणायचं असं ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेस त्याला अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा. अपवित्र पदार्थांची यादी पुष्कळ आहे, पण सर्वात अधिक अपवित्र पदार्थ जर कोणता असेल ना तर हा मनुष्य देहाचा आहे. या देहाव्यतिरिक्त बाकी दुसरं काहीच नाही. महाराजांचं स्पष्ट प्रमाणे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखी अपवित्र वस्तू आपल्याला जगामध्ये पाहायला मिळणार नाही. किंबहुना नाना सुद्रव्ये गोमटी, शरीरी झाली या पैठी. कितीही चांगला पदार्थ असू देत परंतु त्या पदार्थाला एकदा का ह्या शरीराचा संबंध झाला की मला विचारायचं आहे, त्या पदार्थाचं चांगलं स्वरूप राहतं का? हो, राहत नाही. काय झालं, जुना काळ एक मनुष्य सकाळच्या वेळेला गावामध्ये जात होता
त्यावेळेला शौचालयं नव्हती, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ते बसलं जात असे आणि दुर्गंध आला म्हणून तो मनुष्य नाक दाबून पुढे चालला. आता कवीची कल्पना आहे, ब्रह्मदेव जे करू शकत नाही ते कवी करू शकतो. त्या कवीने त्या विष्ठेला वाणी दिली आणि ती विष्ठा त्या व्यक्तीशी संवाद करते, अरे भल्या माणसा, आज नाक दाबून चाललाय, परंतु काल मी एका हलवायाच्या दुकानामध्ये सुंदर जिलेबीच्या स्वरूपामध्ये होते, पण एका माणसाच्या शरीराचा संबंध झाला आणि आज मी या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे. अर्थात चांगल्या पदार्थाला सुद्धा जर या शरीराच्या संबंधामुळे जर अशी अवस्था प्राप्त होत असेल तर मला विचारायचं आहे, शरीरापेक्षा अपवित्र जगात काय आहे? विठ्ठल सर्वदर्शन संग्रहामध्ये या शरीराला अपवित्रता का आली या संबंधामध्ये 6 कारणं सांगितलेले आहेत. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात, निधनादपि, कायमाधेय शौचत्वात, पंडिता यशविचिम विदुः. 6 कारणं आहेत. पण या कारणांमुळे अपवित्र असलेल्या देहाला आपण पवित्र मानतो की नाही? पवित्र मानणं हीच असलेली अविद्या आहे. अनित्य, अशुची, दुःख, जे दुःख स्वरूप आहे ते दुःख स्वरूप असलेल्या पदार्थाला सुख स्वरूप मानणे अविद्या माना. थोडा विचार जर करायचा असेल तर मला विचारायचं आहे की संसार हा सुखरूप आहे का दुःखरूप आहे? किमान आपल्याला पाठ असलेली संतांची प्रमाण जर आपण पाहिली तर संतांनी काय वर्णन केलंय? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही, कल्पना सुद्धा करता येत नाही, असा हा संसार आहे. परंतु या संसारामध्येच आपण सुखाच्या अपेक्षेने आयुष्यभर काम करत राहतो की नाही महाराज? सर्व सुखाची या आशा जन्म गेला. फार गंमत आहे, मनुष्य सुख प्राप्त होतं म्हणून जगत नाही, तर सुखाच्या आशेवर मनुष्य जगतो, हे विशेष आहे महाराज. गंमत आहे. एक मनुष्य होता, त्या मनुष्याने एक मांजर पाळलं होतं आणि त्याला एक 8 दिवस परगावी जायचं होतं. सगळे त्यांनी दारं खिडक्या वगैरे व्यवस्थित लावून घेतले आणि ज्या वेळेला कुलूप लावून गेला त्या परगावाला पोहोचल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की मांजराला आपण बाहेर जाण्याकरता जागा ठेवली नाही, मांजराची आपण खाण्यापिण्याची पण काही व्यवस्था केली नाही आणि मांजर चुकून आपलं आतच राहिलेलं आहे. आता 8 दिवस आपण इकडे राहणार आहोत. 8 दिवसामध्ये त्याला खायला प्यायला न मिळाल्यामुळे बहुतेक आता मांजराची घटना होते. वाईट वाटलं त्याला आणि ज्यावेळेला 8 दिवसांनी परत आला, दार उघडलं तर त्याचं स्वागत करण्याकरता मांजर दारामध्ये उभं होतं. त्याने त्या मांजराकडे पाहिलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की त्या मांजराची प्रकृती अजिबात हलली नाही, पहिलं जसं होतं अगदी तसं आहे. त्याला प्रश्न पडला की असं झालं कसं काय? 8 दिवस याला खायला प्यायला काही न मिळता सुद्धा मेलं नाही, प्रकृती हलली नाही. त्याला लक्षात आलं शिंक्यावरती कापूस ठेवलेला होता आणि तो कापूस लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत होता. ते मांजर त्या कापसाच्या गोळ्याकडे पाहायचं आणि म्हणायचं हे लोणी आहे, पण आज नाही उद्या खाईल, आज नाही उद्या खाईल. असं उद्या खाईल खाईल म्हणता म्हणता त्या आशेवरती त्याने 8 दिवस काढले. जसे त्या मांजराने 8 दिवस काढले तसा हा जीव जो आहे
याने तरी सुख मिळेल, त्याने तरी सुख मिळेल, या अपेक्षेने केवळ सुखाच्या आशेवरती जन्म काढतो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, पण सुख मिळत नाही. संसारामध्ये सुख नसताना सुद्धा सुखाची कल्पना येणं ही अविद्या आहे. आणि अनात्म पदार्थ जे आहेत त्यांनाच आत्मस्वरूप मानणं ही अविद्या आहे. विठ्ठल आणि अशी अविद्या जोपर्यंत आहे, असं अज्ञान जोपर्यंत आहे, तोपर्यंत कितीही जरी जन्म गेले तो तरी देखील मनुष्य कृतार्थतेला प्राप्त होऊ शकत नाही. आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर ब्रह्मज्ञान होण्याचीच आवश्यकता आहे. ही महत्वाची बाब आहे. किंबहुना तुमच्या आमच्या पाठीमागे संसार लागला, का लागला त्याचं एकमेव कारण आपल्याला सांगता येईल, स्वस्वरूपाचं अज्ञान. त्यामुळे आपल्या पाठीमागील संसार हा लागलेला आहे. त्या विचारसागर ग्रंथामध्ये सुरुवातीलाच बघा हे चिंतन आपल्याला पाहायला मिळेल. मानवी जीवन जर आपण पाहिलं, जागृती अवस्था असो अथवा स्वप्न अवस्था असो, या दोनही अवस्थांमध्ये आपल्याला सुखदुःख आहेत की नाही आहे? सुखदुःख आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या जीवनामध्ये जर सुखदुःख प्राप्त झालं, हे सुखदुःख कशामुळे निर्माण झालं, कशामुळे प्राप्त झालं? तर वेदांत शास्त्राने त्याचं उत्तर दिलेलं आहे. देह प्राप्त झाला, शरीर प्राप्त झालं आणि शरीराच्या ठिकाणी तादात्म्य निर्माण झालं म्हणून तुम्हाला सुखदुःख आहे. शरीर असूनही जर देह तादात्म्य नसेल, देहाध्यास नसेल तर सुखदुःख स्पर्श करू शकत नाही. उपनिषदांची स्पष्ट भाषा अशी आहे, अशरीरम वावसंतम न प्रियाप्रिय स्पृशतः. अशरीरी भावाला एकदा प्राप्त झाला की त्याला प्रियाप्रिय सुखदुःख स्पर्श देखील करू शकत नाही. अगदी उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. आत्ता आपण या ठिकाणी कीर्तनाला बसलेलो आहोत, परंतु कीर्तन ऐकता ऐकता जर एखादा दास गाणं म्हणत म्हणत आपल्या जवळ आला आणि त्याने एखादं जर आपल्याला इंजेक्शन दिलं तर मला विचारायचं आहे, दुःख आहे की नाही? हो, दुःख आहे. परंतु कबीर महाराजांचं आपण चरित्र जर पाहिलं तर कुत्रा येऊन पिंडरीचा लोळगा तोडत होता आणि तरी सुद्धा कबीर महाराजांचं तिकडे भान नव्हतं. कबीर महाराजांवर ज्याची श्रद्धा आहे अशा व्यक्तींनी पुढून येऊन सांगितलं, अहो महाराज कमीत कमी त्या कुत्र्याला हाड तरी म्हणा. त्यावेळेला कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, कुत्ता जाने और चमडा जाने. हा कशाचा परिणाम आहे? देह आहे पण देहासक्ती नसल्याचा परिणाम आहे. विठ्ठल आणि असं असल्यामुळे सुखदुःखाला कारण काय झालं? देहाची आसक्ती. मग प्रश्न असा निर्माण होतो, देहाला कारण काय आहे? तर उत्तर आहे, पाप पुण्यात्मक कर्म हेच देहाला कारणीभूत आहे. प्रश्न असा निर्माण होतो, पाप पुण्यात्मक कर्माकरता कारणीभूत कोण आहे? त्याला उत्तर देता येईल की रागद्वेष हे त्याला कारणीभूत आहे. प्रश्न असा निर्माण होईल, रागद्वेषाला कारणीभूत काय आहे? त्याचं उत्तर आहे भेदज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञान जे आहे हे त्याला कारणीभूत आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे सर्वात मूळ कारण जर काही असेल तर स्वस्वरूपाचं अज्ञान. एक सरळ संगती एकदा सांगून जातो, स्वस्वरूपाचं अज्ञान झालं त्यामुळे भेदज्ञान निर्माण झालं. भेदज्ञानामुळे अनुकूल प्रतिकूल ज्ञान निर्माण झालं. अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे रागद्वेष निर्माण झाले. रागद्वेषामुळे धर्माधर्म निर्माण झाले. धर्माधर्मामुळे शरीर प्राप्त झालं आणि शरीरामुळे सुखदुःख प्राप्त झाले. म्हणजे एकंदरीत आपल्या पाठीमागे लागलेला जो संसार आहे, जन्म जो आपल्या पाठीमागे लागलेला आहे, याला सर्वात मूळ कारण जर कोणतं असेल तर ते केवळ अज्ञान आहे. म्हणून पतंजलींनी असा विचार मांडलेला आहे, अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम. अविद्या हे सर्वात मूळ कारण आहे. काम ज्याच्या ठिकाणी आहे, कर्म ज्याच्या ठिकाणी आहे आणि अविद्या ज्याच्या ठिकाणी आहे त्याचा विचार करत असताना जन्म हा विचार त्याचा करावा लागतो. विठ्ठल परंतु संत आणि देव यांचा विचार करत असताना मात्र जन्म ही संकल्पना संतांविषयी देवाविषयी आपल्याला मानता येत नाही. देवाविषयी संतांविषयी आपल्याला संकल्पना मानावी लागते, ती अवतार ही संकल्पना मानावी लागते. काय आहे? अवतारामध्ये स्वातंत्र्य आहे, हे विशेष आहे. त्यांच्या स्वेच्छेने येणं जाणं आहे. हो, आणि अवतारामध्ये कलांचा विकास मानला गेलेला आहे. काय आहे की त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. एक साधन सिद्ध संत आणि दुसरे अजान सिद्ध संत.
असे दोन प्रकार आहे. त्यापैकी साधन सिद्ध संत जे असतात त्यांच्या बाबतीमध्ये अवतार संकल्पना मानता येत नाही, पण जे अजान सिद्ध संत आहेत त्यांच्याविषयी मात्र अवतार ही संकल्पना आपल्याला मानावी लागते. हा त्यातला पुन्हा सूक्ष्म प्रकार आहे. मग ही संकल्पना म्हणजे काय आहे, तर याविषयी वेदांतशास्त्राने गोड विचार मांडलेला आहे. आपल्याकडे वेदांताने असा विचार मांडला, जगामध्ये अणुरेणूमध्ये कणाकणामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला रीता ठाव नाही उरला आत्म्या दृष्टीने पाहिला आत्म्या दृष्टीने पाहिला हा विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल कुणीचे दैवत विठ्ठल कुणीचे दैवत विठ्ठलाची विठ्ठल कुणीचे दैवत विठ्ठल कुणीचे दैवत. नाटाच्या अभंगाचं ध्रुवपद आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल विस्तारला जनी किंबहुना विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. सगळीकडे तो परमात्मा व्यापक आहे. अणुरेणूत कणाकणात तो व्यापक आहे. किंबहुना दुसरं प्रमाण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ यापैकी विष्णुमय जग हा एक शब्द जर आपण पाहिला तर जगामध्ये सगळीकडे परमात्मा व्यापून आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते की नाही. सर्वांमध्ये चैतन्य आहे. सर्वांमध्ये चैतन्य आहे. कणाकणात चैतन्य आहे. दगडातही चैतन्य आहे. म्हणून एकंदरीत 84 लक्ष ज्या योनी आहेत या 84 लक्ष योनी 4 खाणीमध्ये विभाजल्या गेल्या. उद्भिज्ज स्वेदज अंडज आणि जरायुज अशा 4 खाणींमध्ये यांची विभाजनी केली गेलेली आहे. या उद्भिज्जामध्ये 2 प्रकार आहेत. उद्भिज्ज म्हणजे काय, जमिनीला फाडून फोडून जे वरती येतात त्यांना म्हणतात उद्भिज्ज. 2 प्रकार आहे. त्यामध्ये दगड आणि झाडं वेली हे 2 प्रकार आहेत. यापैकी दगडची असतात ना या पाषाणामध्ये चैतन्याच्या अर्ध्या कलेचा विकास आहे. जर दगडांमध्ये आपण चैतन्याच्या कलेचा विकास मानला नाही, दगडात चैतन्य नाही असं जर आपण मानलं, चैतन्य आहे असं जर आपण मानलं नाही तर सर्वं विष्णुमयन जगत ही व्याप्ती बाधित होते. आणि असं असल्यामुळे दगडामध्ये चैतन्याच्या अर्ध्या कलेचा विकास आहे. आणि त्यामुळे असं आहे, सगळ्याच दगडांच्या ठिकाणी जरी नसेल तरी क्वचित काही अशी पाषाणं आहेत की त्यांच्या ठिकाणी आपल्याला वाढ पाहायला मिळते. आणि वाढ ही चैतन्य असल्याशिवाय होत नसते. विठ्ठल औंढा नागनाथला गेलात तर तिथे तिळेश्वर महादेव म्हणून आहेत. प्रत्येक मकर संक्रांतीला एक एक तीळ ती पिंड वाढते असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. वाढ आहे म्हणजे चैतन्य आहे, ठीक आहे. परंतु चैतन्याच्या केवळ अर्ध्या कलेचाच विकास असल्यामुळे त्या ठिकाणी सुखदुःखाची संकल्पना संवेदना ही अत्यंत स्वल्प मात्रेमध्ये आहे, किंबहुना सुप्त मात्रेमध्ये आहे म्हटलं तरी हरकत नाही. पण याच उद्भिज्ज खाणीमध्ये दुसरा जो प्रकार आहे झाडं वेली वगैरे यामध्ये चैतन्याच्या एक कलेचा विकास आहे. आणि एक कलेचा विकास असल्यामुळे त्यांची वाढ आपल्याला पाहायला मिळते. एक आणि या झाड वेली यांच्या ठिकाणी सुखदुःखाच्या संवेदना आपल्याला पाहायला मिळतात. आयुर्वेदामध्ये असं चिंतन आहे, एखाद्या झाडाची आपल्याला काडी म्हणा पान म्हणा जर औषधाकरता आवश्यक असेल तर जावं त्या झाडाची पहिले प्रार्थना करावी आणि नंतर त्या झाडाचं आपण पान फांदी वगैरे तोडावी, तर ते झाड आपला जो रस असतो त्या पानामध्ये त्या फांदीमध्ये देत असतो. अन्यथा आपण प्रार्थना न करता जर ते पान फांदी तोडून आणत असू तर ते वृक्षाभिमानी देवता आपला रस खेचून घेत असतं. म्हणजे हे जर सामर्थ्य झाडाच्या ठिकाणी असेल तर झाडाच्या ठिकाणी सुखदुःखाच्या संवेदना आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल की नाही? मान्य करावं लागेल. किंबहुना दूरदर्शनवरती फार वर्षापूर्वी एक जाहिरात होती. एक व्यक्ती
कुऱ्हाडीने ज्या वेळेला झाडाच्या बुंध्यावर घाव घालत होता त्यावेळेला ते झाड मोठ्याने किंकाळी फोडत होतं. याचा अर्थ असा आहे की झाडाच्या ठिकाणी सुखदुःखाच्या संवेदना आहेत. कशाचा परिणाम आहे? चैतन्याच्या एक कलेचा विकास त्याचा परिणाम आहे. चला, पहिली खाण झाली. पहिल्या खाणीतले 2 प्रकार झाले. आता दुसरी खाण जर आपण पाहिली तर ती आहे स्वेदज. स्वेदज या शब्दाचा अर्थ आहे घाम, उष्णता इत्यादी पासून निर्माण होणारे जे प्राणी आहेत त्यांना स्वेदज म्हणा. उवा आहे, ढेकणं आहेत, त्यानंतर डास वगैरे इत्यादी जे आहेत हे सगळे स्वेदज या खाणीमध्ये येणारे आहेत. ईश्वराने या सृष्टीमध्ये या स्वेदज खाणीमध्ये चैतन्याच्या 2 कलांचा विकास मांडलेला आहे. याचा परिणाम काय होतो? पहिल्या कलेचा विकास असल्यामुळे झाडाच्या ठिकाणी सुखदुःखाच्या संवेदना आहेत, त्याप्रमाणे या जीवांच्या ठिकाणी सुखदुःखाच्या संवेदना आहेत. पण झाडावर जर आपण घाव घालायला गेलो तर झाड पळून जाऊ शकतं का? कुठे जाऊ शकत नाही. परंतु उवा, ढेकणं वगैरे यांना जर आपण मारण्याचा प्रयत्न केला तर ते पळून जातात. पळून जाण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी आहे. अर्थात त्यांच्या ठिकाणी थोडासा जास्त विकास आपल्याला पाहायला मिळतो. कशाचा परिणाम? चैतन्याच्या 2 कलांचा विकास त्यांच्या ठिकाणी आहे. चला, आता तिसरी खाण कोणती आहे? अंडज. अंडज याचा अर्थ अंड्यापासून ज्यांचा जन्म होतो ते अंडज आहेत. मग त्यामध्ये साप आहेत, पक्षी आहेत, असे अनेक आहेत. हे अंडज. ब्रह्मदेवाने या अंडज खाणीमध्ये चैतन्याच्या 3 कलांचा विकास दिलेला आहे. याचा परिणाम असा होतो की या अंडज खाणीमध्ये जे जे जन्माला आलेले आहेत त्या प्रत्येकाच्या ठिकाणी सुखदुःखाच्या संवेदना आहेत. एक म्हणजे पहिल्यापासून आपण पुढे पुढे यायचे प्रत्येक वेळेला. त्यानंतर यांना जर आपण मारण्याकरता गेलो तर पळून जाण्याची बुद्धी यांच्या ठिकाणी आहे 2. किंबहुना याच्या पलीकडे प्रतिकार करण्याची भूमिका यांच्या ठिकाणी आहे. हा चैतन्याच्या 3ऱ्या कलेच्या विकासाचा परिणाम आहे. म्हणून आपण बघा, आपण जर सापाला मारण्याकरता गेलो तर साप आपल्यावरती प्रतिकार करतो, फणा उगारतो. निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फणा. तो निर्विषी जरी असेल, बिनविषारी जरी असेल तरी स्वसंरक्षणाकरता मात्र तो फणा उगारतो. हे बुद्धी कौशल्य जे आहे हे 3ऱ्या कलेच्या विकासाचा परिणाम आहे. किंबहुना अंडज जे आहेत त्या अंडजांमध्ये काही प्रसंगी काही ठिकाणी त्या पक्ष्यांच्या ठिकाणी धर्म अधर्म नीती अनीतीचा विचार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी रामायणामध्ये गोड प्रसंग आहे. ज्या वेळेला रावण सीतामाईचं हरण करून घेऊन चाललेला होता, जटायूने हे पाहिलं. त्यावेळेस त्याला लक्षात आलं की हे जे कृत्य चाललेलं आहे हे अयोग्य कृत्य चाललेलं आहे, अधर्माचं कृत्य चाललेलं आहे. म्हणून जटायू हा पक्षी असून सुद्धा, अंडज खाणीतला असून सुद्धा त्याने रावणाला विरोध केलेला आपल्याला पाहायला सापडतो. चैतन्याच्या 3 कलांच्या विकासाचा हा परिणाम आहे. विठ्ठल असे कितीतरी उदाहरणं देता येतील. संपाती याचंच उदाहरण आहे, काका भुशुंडी याचंच उदाहरण आहे. असो, याच्या पलीकडे आता 4थी खाण कोणती? जरायुज किंवा जारज असं म्हणा. या 4थ्या खाणीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक चतुष्पाद प्राणी आणि हा मनुष्य प्राणी. याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. चतुष्पाद प्राण्याच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने चैतन्याच्या एकंदरीत 4 कलांचा विकास दिलेला आहे. आणि यामुळे या चतुष्पाद प्राण्यांच्या ठिकाणी सुखदुःखाच्या संवेदना आहेत. कोणी मारायला आलं तर पळून जाण्याचं बुद्धी आहे, प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आहे. याच्याही पलीकडे जाऊन काही प्रसंगामध्ये यांच्या ठिकाणी धर्माचा चांगला विचारही आपल्याला पाहायला मिळतो. गजेंद्र हा पशुच आहे, परंतु देवाला आपण शरण जावं ही भूमिका त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानोबारायांनी बोलवलेला रेडाच आहे, परंतु त्याच्या ठिकाणी सुद्धा ज्ञानोबारायांच्या कृपेने का होईना परंतु बोलण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. हे चैतन्याच्या 4 कलांच्या विकासाचा असलेला परिणाम आहे. इथपर्यंत आलो. आता या जरायुज खाणीमध्ये असलेला पुढचा प्राणी तो म्हणजे असलेला हा मनुष्य देह आहे. या मनुष्य देहाच्या ठिकाणी आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण या 4 खाणींमध्ये पाहून आलो त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुभिर्नराणाम. परंतु चैतन्याच्या 5 कलांचा विकास ब्रह्मदेवाने मनुष्याच्या ठिकाणी केलेला असल्या कारणाने धर्मोहि ते श्याम अधिको विशेषो धर्मेन हीनः पशुभिः समानः. धर्म किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान
हे मनुष्याच्या ठिकाणी विशेष आहे आणि याने हीन जो आहे तो पशुवत मानला गेलेला आहे. तात्पर्य असं आहे की ईश्वराने सृष्टी निर्माण करत असताना जितकं प्रगत माणसाला करायचं होतं तितकं प्रगत करून ठेवलं. चैतन्याच्या 5 कलांचा विकास आपल्या ठिकाणी केला. आता याच्या पलीकडे या जीवाने मनुष्याने साधना करून आपल्या ठिकाणी कलांचा विकास वाढवायचा असतो. साधना करून जर त्याने आपल्या ठिकाणी 6 कलांचा विकास केला तर तो उत्तम व्यवहारी होतो. उत्तम व्यवहारी होतो याचा अर्थ अनेकांना खोटं बोलून भरपूर पैसे कमावतो असा नाही बरं का. आधी प्रपंच करावा नेटका ही जी संकल्पना आहे ती संकल्पना त्याच्या ठिकाणी येते. हे 6 कलांच्या विकासाचा परिणाम आहे. 7 कलांचा विकास झाला की तो संत कोटीमध्ये येतो आणि 8 कलांचा विकास झाला की तो अवतार कोटीमध्ये येत असतो. विठ्ठल म्हणजे झालं काय, जन्माला आला परंतु साधना करत करत संत पदवीला प्राप्त झाला. म्हणून याच्या ठिकाणी अवताराची संकल्पना आपल्याला मांडता येत नाही. परंतु काही महात्मे असे आहेत जन्माला येऊन साधना करून संत पदवीला प्राप्त झालेले नसतात तर ते येतानाच त्या अवस्थेला आलेले असतात. त्यांच्या संबंधातच आपल्याला अवतार ही संकल्पना मानता येते. विठ्ठल आणि असं असल्यामुळे वारकरी संप्रदाय जेवढी संत मांदियाळी आहे ही सगळी संत मांदियाळी अजान सिद्ध संत आहेत, साधन सिद्ध संत नाहीत. आणि असं असल्यामुळे देव आणि ही संत मांदियाळी यांच्याविषयी आपल्याला अवतार ही संकल्पना मानावी लागते. बरं, आता इथपर्यंत आपण आलो. पण प्रश्न असा निर्माण होतो बाबा, अवतार अवतार म्हणजे काय हा प्रश्न आहे. अवतार शब्द जर आपण पाहिला तर याच्यामध्ये तरती हा धातू आहे आणि अव हा त्याला असलेला उपसर्ग आहे. सरळ सरळ प्रथम उपस्थित त्याची व्याख्या अशी होते, अवतरती इति अवतारः. अवतरती याचा अर्थ असा आहे वरतून खाली येणं. हे झालं की त्याला काय म्हणायचं, अवतार म्हणायचं. 4थ्या माळ्यावरनं खाली आला की म्हणायचं अवतार झाला. बरोबर आहे का माझं म्हणणं हो? तर ही एक सामान्य व्याख्या झाली अवतरती इति अवतारः. पण व्याकरण शास्त्रानुसार अवे तृसरोर घाय या प्रत्ययानुसार ज्या वेळेला अवतार शब्द लक्षणेने विचारात घेतला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ फार सुंदर आहे. एखाद्या महत्वपूर्ण शक्तीने तत्वाने जगत कल्याणाकरता आपलं मोठेपण सोडावं, लहानपण स्वीकारावं आणि हे त्याच्याकडनं ज्या वेळेला घडत असतं त्या क्रियेला अवतार असं म्हटलं जातं. विठ्ठल फार सुंदर शब्द आहे अवतार. मुळामध्ये तरती धातू आहे की नाही. तरती धातूचा अर्थ काय होतो, तरुण जाणे, तृतरणे. पण त्याला अव हा उपसर्ग लागला त्याच्यामुळे हा अर्थ त्याचा या ठिकाणी निष्पन्न झाला. व्याकरण शास्त्राचा विचार असा आहे, धातुअर्थम बाधते कश्चित कश्चित तमनुवर्तते. विशिनष्टितमेवार्थम उपसर्ग गतिस्त्रिधा. उपसर्ग 3 प्रकाराने कार्य करत असतो. काही वेळेला उपसर्ग धातूचा जो मूळ अर्थ असतो त्या मूळ अर्थाला पूर्णतया बदलून टाकतो. धातुअर्थम बाधते कश्चित कश्चित तमनुवर्तते. काही वेळेला उपसर्ग त्या मूळ धातूचा जो अर्थ असतो त्या अर्थाचं अनुसरण करतो. 2 आणि विशिनष्टितमेवार्थम काही वेळेला तो उपसर्ग त्या धातूच्या अर्थाला बळकटी देतो. या प्रकारे उपसर्गाची गती त्रिधा होत असते. मग आता धात्वर्थम बाधते कश्चित याचा विचार करत असताना कशी होते स्थिती तर त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रहाराहार संहार विहार परिहारवत. बऱ्याच वेळेला असं होतं उपसर्ग लागला की धातूचा जो मूळ अर्थ असतो तो मूळ अर्थ पूर्णतया बदलला जातो. उदाहरण मी आपणास सांगतो. रु हर हा मूळ असा असलेला धातू आहे. हरती हरण करणे, वाहून नेणे. हरती या शब्दाचा अर्थ काय होतो, वाहून नेणे. या हरती किंवा हर या धातूपासून शब्द तयार झाला हार. आता हार शब्द, या हार शब्दाला आपण वेगवेगळे उपसर्ग लावा. बघा उपसर्ग लावला की अर्थच बदलला. प्र हा उपसर्ग लावा त्या हार शब्दाच्या पाठीमागे, शब्द काय तयार झाला, प्रहार. प्रहार शब्दाचा अर्थ काय होतो, घाव घालणे. बरोबर आहे की नाही. बरं आता प्र हा उपसर्ग काढून टाका आणि त्याच्या ठिकाणी आ हा उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला आता,
आहार. आहार म्हणजे काय बाबा? भोजन करणे. बघा धातू तोच आहे, शब्द तोच आहे, फक्त उपसर्ग बदलले, अर्थ किती बदलत जातात. प्रहार, आहार. आता आ उपसर्ग काढून टाका आणि वि हा उपसर्ग त्या ठिकाणी लावा. शब्द काय तयार झाला? विहार. विहार म्हणजे काय? जरा फेरफटका मारून येणे, बरोबर आहे की नाही? बरं, आता वि हा उपसर्ग काढून टाका, सम हा उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला? संहार, नाश करणे. आणि आता सम हा उपसर्ग काढून टाका, तिथे परी हा उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला? परिहार. जे आपण पांगवलेलं आहे, विस्तारित केलेलं आहे, ते सगळं आवरून घेणे, याला काय म्हणायचं? परिहार. मग जर परिहार शब्दाचा अर्थ आवरून घेणं असेल तर कधी कधी मला प्रश्न निर्माण होतो, परिहार हा कीर्तनाच्या अगोदर असावा का नंतर असावा? विठ्ठल सामान्यतया पाहिलं जातं परिहार देणं अगत्याचं आहे, 15 मिनिटं त्याच्यात घालवले जातात. असं मला कोणावर टीका करायची नाहीये. परंतु ही महत्वाची बाब आहे. मला फक्त उपसर्गामुळे धातूचा अर्थ कसा बदलतो याचा विचार मांडायचा आहे. प्रहार, हार, संहार, विहार, परिहारवत हे उदाहरण आपण पाहिले. मूळ हार धातूचा हरण करणे हा जो अर्थ आहे, हा अर्थ या उपसर्गामुळे पूर्णतया बदलला गेला. त्याप्रमाणे तरती या धातूपासून तार शब्द तयार झाला आणि त्याला आव हा उपसर्ग लागला. त्याचा परिणाम असा झाला, मोठ्या तत्वाने जगत कल्याणाकरता लहानपण स्वीकारावं हे झालं की त्याला म्हणायचं अवतार. विठ्ठल हा अवतार कोणाचा? आपला अवतार म्हणता येतच नाही महाराज. देवाचा अवतार, संतांचा अवतार. का? कारण की देव हा वैकुंठ नायक, पण वैकुंठ नायक परमात्म्याने जगत कल्याणाकरता आपलं ते मोठेपण सोडलं आणि खाली आला. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. किंबहुना ज्याला रूप नाही, ज्याला रंग नाही, ज्याला नाव नाही, जो अरूप आहे, जो अनामी आहे, पण अशाही परमात्म्याने आपल्या करता रूप नाम सर्व धारण केलं, लहानपण स्वीकारलं, म्हणून देवाचा अवतार म्हणा. त्याप्रमाणे संतांचा सुद्धा जर आपण विचार केला तर संतांचं काय वर्णन? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, हे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीन जन, उद्धराया आले दीन जन. ब्रह्मदिकताची कोणती पाय वणे, ब्रह्मदिकताची वंदिती पाय वणे. उद्धराया आले दीन जन, उदराया आले दीन जन. ब्रह्मदिकताची वंदिती पाय वणे, ब्रह्मदिकताची वंदित पायवनी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. मुळात संतांचा जर आपण विचार केला, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठात राहणारे, परंतु जगत कल्याण करण्याकरता म्हणून वैकुंठ सोडलं खाली आले, अर्थात मोठेपण सोडलं, लहानपण स्वीकारलं, म्हणून संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला अवतार ही संकल्पना मानावी लागते. ठीक आहे. मग अवतार म्हणजे काय याचा विचार आपल्याला करता आला. इथपर्यंत आपण आलो. प्रश्न असा निर्माण होतो, देवाने अवतार का धारण केला आणि संतांनी अवतार का धारण केला? त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. दोघांच्याही अवताराचं प्रयोजन एकच आहे. कोणतं आहे? तर धर्मसंस्थापनार्थाय, हे एकच प्रयोजन आहे. परंतु फक्त देवाची धर्मसंस्थापना करण्याची पद्धती वेगळी आहे आणि संतांची धर्मसंस्थापना करण्याची पद्धती वेगळी आहे. किंबहुना देवाची पद्धती प्रशासनाची आहे आणि संतांची प्रबोधनाची आहे. विठ्ठल देव काय करतो? भक्तारा के पायापासी दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी,
खड्गा चक्र गदा हाच धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन ही देवाची असलेली धर्मसंस्थापनेची पद्धती आहे. पण संतांचा जर आपण विचार केला, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, जो दुष्ट आहे तोच सुष्ट व्हावा, ही संतांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. अहो, जोपर्यंत कैरी आहे, रंग हिरवा आहे, तोपर्यंत चवीला ती कैरी कशी आहे? आंबट आहे. एखादा जर म्हणाला नाही आम्हाला गोड आंबा पाहिजे, ही आंबट कैरी नको, त्याने जर ती कैरीच काढून टाकली तर मला विचारायचं आहे, आंबा मिळण्याची शक्यता आहे का? नाही. संतांची भूमिका ही आहे, कैरी कैरी न राहता तो कैरी आंबा व्हावा, दुष्टच सुष्ट व्हावा, ही संतांची प्रणाली आहे. विठ्ठल आणि असं परिवर्तन आहे. किंबहुना प्रशासनाने नियंत्रण प्राप्त होत असतं आणि प्रबोधनाने परिवर्तन प्राप्त होत असतं. हे त्यामध्ये असलेलं अंतर आहे. पिकलिया शेंद कडूपण गेले, असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. आणि असं असल्यामुळे संतांनी अवतार धारण केला. आणि का अवतार धारण केला? तुकोबाराय सांगतात, अवतार तुम्हा अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया कारण. 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 उतरावी जन जड जीवा, उतरावी जन जड जीवा. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया कारण. उतारावे जड जड जीवा, उतारावे जड जड जीवा. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. उद्धार करण्याकरता. कुणाचा? जे जड जीव आहेत त्यांचा उद्धार करण्याकरता. गंमत अशी आहे, प्रश्न तर अनेक आहेत माझ्या समोर, की इथे जीवाला विशेषण दिलंय जड, आहे की नाही? जड जीवांचा उद्धार करण्याकरता. मग पहिला प्रश्न माझ्या समोर असा आहे बाबा, की जीव जड का चेतन? हा पहिला प्रश्न आहे. कारण की असं आहे, जीव आणि परमात्मा हे जर एक आहेत असा जर वेदांत सिद्धांत असेल तर जीव हा जड कधीही होऊ शकणार नाही. जीव जर जड झाला तर चेतन ब्रह्माशी त्याचं ऐक्य कसं होऊ शकेल? होऊ शकणार नाही. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, अशी जर अवस्था असेल तर त्या जीवाला आपल्याला चेतनच मानावं लागेल. कारण की अंशी असलेला जो परमात्मा आहे त्याच्या जे गुण आहेत तेच अंश असलेल्या जीवामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ममैवांशो जीवभूते जीव लोक सनातन. हा एखादी गुळाची ढेप असेल, त्या भेलीमध्ये जो गोडवा आहे तोच गोडवा त्या ढेपीतनं काढलेल्या छोट्याशा तुकड्यामध्ये असेल की नाही महाराज? का तुकडा कडू असेल आणि ढेप गोड असेल असं काही असू शकेल नाही.
कारणात जे गुण आहेत तेच कार्यामध्ये असतील. भगवंत स्वतः सांगतात ममैवांशो जीवलोकी जीवभूत सनातना. माझाच अंश जर हा जीव असेल तर जीव हा जड कसा होऊ शकेल? जीव हा जड होऊ शकत नाही. किंबहुना पंचदशीमध्ये जीवाची व्याख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहस्य पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. जीव म्हणजे काय? अधिष्ठानभूत असलेलं चैतन्य. चैतन्यम यदधिष्ठानम 17 अवयवांचा लिंगदेहस्य या पुनः. आणि त्या लिंगदेहामध्ये बुद्धीमध्ये पडलेली चैतन्याची छाया, ती छाया लिंगदेहस्था या तिघांचा संघात जो आहे तत्संघ हा जीव उच्यते. अशी जर या जीवाची व्याख्या असेल तर जीवाला जड कसं म्हणता हा प्रश्न आहे. अर्थात मी सगळे उत्तर आता देणार आहे असं नाहीये, पण प्रश्न पेरून जातो. विठ्ठल हा प्रश्न आहे. पण उद्धार करण्याकरता आले म्हणतात, तर मग उद्धार म्हणजे काय हा पण प्रश्न आहे की नाही? काय आहे? ज्याप्रमाणे दिवस हा शब्द कसा आहे? सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे? सापेक्ष. दिवसाच्या सापेक्ष रात्र आहे, प्रकाशाच्या सापेक्ष अंधार आहे. त्याप्रमाणे उद्धाराच्या सापेक्ष काय आहे शब्द? पतन. ज्याचं पतन झालेलं आहे त्याचा उद्धार करावा लागतो. ज्याचं पतनच झालेलं नाही आहे त्याचा उद्धार करण्याची आवश्यकता आहे का? नाही. मग जर उद्धार करण्याकरता आलेले असतील तर जीवाचं पतन झालं कुठे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आपल्याला देता येईल व महाराज. जीवाचं पतन भावनेच्या दृष्टिकोनातून झालं, जीवाचं पतन कर्मात झालं, जीवाचं पतन आचारात झालं, जीवाचं पतन विचारात झालं, जीवाचं पतन ज्ञानात झालं. आणि या सगळ्या पतनापासून उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. विठ्ठल कितीतरी बारक्या वेळी आपल्याला विचार करणं शक्य आहे. आचारात पतन, काय वागावं कसं वागू नये हेच आम्हाला कळत नाही महाराज. आज जीवाची अवस्था अशी झालेली आहे, आचार मीमांसा ही कळतच नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडेन साधन, उचित विधिविधान न कळे हे पहिले आहे. आणि कळालं तरी न घडे सर्वथा ही पुढची अडचण आहे महाराज. कळतच नाही ही पहिली गोष्ट आहे. हो काय सोपं सांगतो हो तुम्हाला. एक गंमत आहे. जेवढे काही आपली वारकरी सांप्रदायिक साधक मंडळी आहे प्रत्येकाला शिखा आहे की नाही, शेंडी आहे की नाही महाराज? असलीच पाहिजे. हां, पूर्वी आपल्याकडे केबल नव्हती, डिश TV नव्हते. त्यावेळेला 1-2 फक्त चॅनल दिसत होते आणि ते चांगले दिसण्याकरता एक पर्याय होता. काय पर्याय होता? अँटिना. बरोबर आहे की नाही? एखाद्याला वरती चढावं लागायचं, तो आपला तो हलवायचा, सेट करायचा आणि खालच्याला विचारायचा काय दिसतंय? मुंग्या, हलव वाजून. काय दिसतंय? मुंग्या, हलव वाजून. आणि ज्या वेळेला चित्र दिसेल, हा दिसलं, अँटिना सेट झाला. मग खाली यायचं, आता दिसायला लागत होतं. म्हणजे ती रेंज जी आहे ती खेचून आणण्याचं कार्य जसं तो अँटिना करत होता ना, तशी देवाची असलेली जी काही ऊर्जा आहे ते खेचून घेण्याचं कार्य ही शिखा करते. विठ्ठल बरं, आता ती शिखा आहे. आता मला त्याच्यावर जास्ती विचार मांडायचा नाही, विचार पुष्कळ आहेत. पण आता ती शेंडी आपण बाळगल्यानंतर काही कार्य करताना ती शेंडी सोडावी लागत असते आणि काही कार्य करत असताना त्या शेंडीची गाठ असावी लागते, असा विचार आहे. मी आचारातलं पतन सांगतोय बरं का, कळतच नाही या बाबतीमध्ये मी सांगतोय. गंमत अशी आहे, मला विचारायचंय, प्रायः 99% मी असं म्हणतो, स्नान करताना शेंडी सोडून स्नान करता का शेंडी बांधून स्नान करता? काय करता सांगा बरं तुम्ही पहिले? सोडून करता की नाही? आता मी तुम्हाला प्रमाण सांगतो. स्नाने होमे जपे दाने संध्यायाम देवतार्चने शिखा ग्रंथीम विना कर्म न कुर्यात वै कदाचन. आता काय म्हणता बोला विठ्ठल. स्नान, होम, जप, दान, संध्या, देवतार्चन या 6 गोष्टीमध्ये शेंडी बांधल्याशिवाय कार्य करू नये. आपण नेमकं उलट करतो, आचारातलं पतन आहे. हा एक फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं, असे कितीतरी सांगता येतील महाराज.
विचारात पतन चाललेलं आहे, भावनेत पतन आहे. माणसाने कुठे भाव ठेवावा हे माणसाला कळत नाहीये. आज अशी परिस्थिती आहे, म्हणून कुठेही आपला भाव ठेवतो आणि नंतर भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, ज्याच्या ठिकाणी आपण श्रद्धा ठेवली, ज्याच्या ठिकाणी भाव ठेवलं, तो व्यक्ती अयोग्य आहे हे नंतर लक्षात येत असतं. अरे बाबा, भाव ठेवायचाच आहे ना, तर तो ज्ञानोबारायांच्या चरणी ठेवा, तो तुकोबारायांच्या चरणी ठेवा. संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजता भरा, मुक्ती सायुजता भरा. हेची करावा आपण धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन, हे करा बापनो, धनदारा पुत्र धनदारा पुत्र. संत चरणी भाव धरा, भाव ठेवायचाच आहे. ऐसा समर्थ ज्ञानदेव, त्याचे चरणी ठेवा भाव. काय कमी आहे माऊलींच्या समोर महाराज? किंबहुना माऊलींचा जर आपण विचार केला, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. महाराज, नोहे महाराज. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशीर बळ रेडा बोले. माऊलींच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे. काय झालं, एकाने माऊलींच्या दारात सोन्याचा पिंपळ हे ऐकून, वर्णन ऐकून तो आळंदीला आला आणि माऊलीचं दर्शन घेतलं. 108 प्रदक्षिणा झाल्या महाराष्ट्राच्या. कशा करता? सोन्याचा पिंपळ पाहण्याकरता. त्याला काही दिसला नाही. शेवटी त्यांनी एकाला विचारलं, म्हणलं इथे आम्ही ऐकलंय जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. त्याला लक्षात आलं. सुवर्ण पिंपळाजवळ घेऊन आला तो व्यक्ती त्या व्यक्तीला आणि सांगितलं, हा सुवर्ण पिंपळ. त्याने खालनं वरपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, अरे बाबा, हा तर इतर पिंपळासारखाच पिंपळ दिसतो. वर्णन तर असं आहे, सोन्याचा पिंपळ. साधकाने समजावून सांगितलं, सोन्याचा पिंपळ म्हणजे सोनं धातूचा पिंपळ नाही, मग साधना करणाऱ्याच्या आयुष्याचं सोनं करणारा पिंपळ आहे. अरे, ज्यांच्या दारातला पिंपळ साधकांच्या आयुष्याचं सोनं करतो, त्या ज्ञानोबारायांचं काय वर्णन करावं. कायमी पतित कीर्तिवानू असं असल्यामुळे भाव ठेवायचा संतांच्या चरणी. माणसाला कुठे भाव ठेवावा हे कळत नाही. भावनिक पतन आहे, कर्मातलं पतन आहे, आचारातलं पतन आहे, विचारातलं पतन आहे, अनेक प्रकारचं पतन झालेलं आहे. आणि या पतनातून या जीवाचा उद्धार करण्याकरता अवतार तुम्हा धरा, या कारण उद्धरावे जन जडजीव. आणि सर्वात महत्वाची बाब संत अवताराची अशी आहे की वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. की भक्ती भाव धर्म आणि सुख वाढावं याकरता. म्हणून गंमत अशी आहे की प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा जर कशाची असेल तर ती सुखाची अपेक्षा आहे. साधारण अपेक्षा आणि असाधारण अपेक्षा अशा दोन अपेक्षा, इच्छा आपल्याला पाहायला मिळतील. असाधारण इच्छा ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी म्हणेल मला गायक व्हायचं, कोणी म्हणेल मला इंजिनियर व्हायचं, कोणी म्हणेल मला वकील व्हायचं, डॉक्टर व्हायचं. प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी आहे, म्हणून तिला असाधारण इच्छा म्हणा. परंतु साधारण इच्छा मात्र प्रत्येकाची एकच आहे आणि ती इच्छा म्हणजे मी सुखी व्हावं, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. म्हणून
ते भामतीमध्ये वर्णन आहे, यः कश्चित त्रिजगती यतते सौख्यस्य हेतोः नैव कश्चित दुःखस्य. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत अहोरात्र ज्याची ज्याची धडपड आपल्याला पाहायला मिळते, ती धडपड केवळ सुखाकरता आहे. दुःख प्राप्त व्हावं याकरता कोणीही प्रयत्नशील नाही. किंबहुना मी नेहमी सांगतो, एकाने सत्यनारायण केला आणि तीर्थप्रसादाला अनेकांना बोलावलं. आता ज्याला आमंत्रण दिलं त्याने प्रश्न विचारला, रामभाऊ अरे अचानक सत्यनारायण केला, काय कारण, निमित्त काय? रामभाऊने उत्तर दिलं, सगळं चांगलं चाललेलं आहे, कुठलीच अडचण नाहीये, थोडंसं दुःख मिळावं म्हणून सत्यनारायण केला. मला विचारायचं, असा रामभाऊ तुम्हाला कुणाला भेटलाय का आतापर्यंत? कुणालाच नाही महाराज. मज लागे दुःख व्हावी ऐसे कोणी भावी ना जीवे. कुणालाही दुःख प्राप्त व्हावं ही अपेक्षा नाही. प्रत्येक जण अपेक्षा करतोय ती सुखाची अपेक्षा करतोय. पण मग प्रश्न असा निर्माण होतो, सुख मिळेल कसं? त्याचं उत्तराचा जर आपण विचार केला तर चाणक्यांनी अर्थशास्त्रामध्ये विचार मांडलाय, सुखस्य मूलम धर्म. हा सुखाचं मूळ धर्म आहे. धर्माचरण जर सुटलं तर सुख प्राप्त होऊ शकत नाही. जैसे गतायु शरीरी चैतन्य वासन करी, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. हे दृष्टांत सांगून पुढे ज्ञानोबराय पुढे बोलतात, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपासवे हारपला प्रकाशु जैसा. जशी मगाशी लाईट गेली, आता वीज गेल्याबरोबर दिवा मालवल्याबरोबर प्रकाश राहिला का हो? नाही. दिवा मालवला, प्रकाश संपला. त्याप्रमाणे स्वधर्माचरण सुटलं की सुखाचा आश्रय समाप्त झाला. म्हणून सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याचं मूळ काय आहे? धर्म आहे. हे इथेच सांगितलंय असं नाहीये. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असणे की जय. ज्ञानोबराय सांगतात, जिथे दया आहे तिथे धर्म आहे, जिथे धर्म आहे तिथे सुख आहे. आणि असं असल्यामुळे सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर धर्म संस्थापना झाली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. आणि असं असल्यामुळे वाढावया सुख भक्ती भाव धर्म. विठ्ठल देवाने सुद्धा काय केलं? अवतार धारण करून धर्माची संस्थापना केली आणि संतांनी सुद्धा अवतार धारण करून धर्माची संस्थापनाच केली. देवाने धर्माची संस्थापना करत असताना पुन्हा दोन प्रकाराने केली महाराज. मगाशी आपण पाहून आलो, घेऊन या चक्रगदा, दुष्टांचं निर्दलन करून सज्जनांचं रक्षण करूनही केले. त्याप्रमाणे भगवंताने सुद्धा संत वृत्ती धारण करून अर्जुनाला जो भगवद्गीतेचा उपदेश केला, या उपदेशाच्या माध्यमातून धर्माची संस्थापनाच केली आहे. किंबहुना भगवद्गीता उपदेश केला म्हणजे काय केलंय? स्पष्ट रीतीने आहे. अर्जुनाला भगवंताने केवळ धर्माचा उपदेश केलाय, बाकी काहीच नाहीये. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? याकरता भगवद्गीतेचा आरंभ आणि शेवट या दोन गोष्टी फक्त आपण बघा. भगवद्गीतेचा आरंभ हा कोणत्या पदातनं झालेला आहे? कोणत्या शब्दातनं झालेला आहे? धर्मक्षेत्रे असं आहे की नाही? यापैकी पहिला शब्द आहे धर्म, ठीक आहे. आणि गीतेचा शेवटचा शब्द कोणता आहे? मतिर मम. मम हा शेवटचा शब्द आहे की नाही? याचा अर्थ काय? मम धर्म हा याचा संपुटामध्ये भगवंताचा उपदेश आहे. भगवंताने फक्त माझा धर्म काय आहे एवढंच गीतेतून सांगितलंय. विठ्ठल अगदी सोपं आहे. मी कसं वागावं, मी कसं जगावं, मम धर्माचं निरूपण भगवद्गीता आहे. आता या पलीकडे मी एक वाक्य सांगेन. आता शब्द सोडून द्या, फक्त पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर घ्या. पहिलं अक्षर काय आहे भगवद्गीतेचं? ध. तिथे पुढे र अर्धा आहे की नाही धर्म यामध्ये. बरं, शेवटचं अक्षर काय आहे? म. मतिर मम. दोन वेळेला म आहे पण शेवटचं अक्षर म आहे. आणि तिथे सुद्धा त्या म च्या अगोदर काय आहे? र आहे. पहिलं ध घ्या, मध्ये असलेलं र घ्या आणि शेवटचं अक्षर असलेलं म घ्या. शब्द काय तयार झाला? धर्म. भगवद्गीता म्हणजे काय? तर केवळ धर्म. विठ्ठल आणि म्हणून असं आहे, या धर्म निरूपणावरतीच ज्ञानोबारायांनी भाष्य केलेलं असल्यामुळे त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला आम्ही जरी वेगवेगळी नावं दिली, भावार्थ दीपिका काय म्हणतो, निगमवल्ली म्हणतो, ब्रह्मानंद लहरी म्हणतो, माहेश्वरी म्हणतो,
परंतु स्वतः ज्ञानोबारायांना आपण प्रश्न विचारा, माऊली आपण जे हे निरूपण केलं याला आपण काय म्हणाल? ज्ञानोबारायांचं वाक्य, किंबहुना तुमचेनी केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. विठ्ठल म्हणजे एकंदरीत देवाने सुद्धा धर्म संस्थापनाच केली आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा काय केली? धर्म संस्थापनाच केलेली. भक्ती, भाव, धर्म हा एक एक शब्द जो आहे ना विचार करण्यासारखा आहे, परंतु तेवढा वेळ नाही महाराज. असू देत. कुळाचारी नाम विठोबाचे हे सुख वाढावं, हा धर्म टिकावा, भक्ती वाढावी, भाव वृद्धिंगत व्हावा, भाव अंतःकरणामध्ये स्थिर व्हावा, दृढ व्हावा, असं जर वाटत असेल तर या संतांनी आपल्या कुळाचारामध्ये एक साधना केली आणि ती साधना कोणती असेल? सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, वाचे अळवावे, वाचे अळवावे, विठोबासी सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे, वाचे आळवावे, विठोबाची सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, आवडीने गावे. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे, आवड वाचे आळवावे विठोबासे. त्या परमात्म्याचं नाम हीच खरी असलेली साधना आहे, किंबहुना हा निज धर्म आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन, दया, क्षमा, समाधान, संतजन साधती. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्तिमुक्तीचा सवंगडा. हा सगळं जर आपण एकंदरीत विचार केला तर कुळाचारी नाम विठोबाचे. कसं? विठोबार कुमाये, हरे विठोबार कुमाये, वार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. आपण दोन चरणांच्या माध्यमातून संतांच्या अवताराचा विचार केला, अवतार प्रयोजनाचा विचार केला आणि त्यांनी केलेलं हे कार्य पाहत असताना हे कार्य त्यांनी आई वडिलांच्या भूमिकेतून केलेलं आहे. आई वडील हे ज्याप्रमाणे आपल्या पाल्याच्या हिताचा विचार करतात त्याप्रमाणे संतांनी जगाच्या हिताचा विचार करून हे कार्य केलेलं आहे. आणि माय बाप म्हणत असताना ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य असं आहे, संतांनी ज्ञानोबारायांना माय पण म्हटलेलं आहे आणि बाप पण म्हटलेलं आहे. दोन्ही विशेषण जे आहेत हे ज्ञानोबारायांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, आणि नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. दोन्हीही आपल्याला पाहायला मिळतात. कृपावंत
आणि असं असल्यामुळे कायमी पतित कीर्तिवानू, काय मी वर्णन करावं महाराज. काय असतं, काय वानू म्हणत असताना दोन भाव असतात. काही वेळेला असं असतं वर्णन करण्यासारखं काहीच नसतं, आणि जर वर्णन करायची पाळी आली तर त्या वक्त्यासमोर प्रश्न पडतो, काय वानू काय वर्णन करावं. आणि एखाद्या वेळेला असा प्रसंग असतो, किती वर्णन करावं, कितीही जरी वर्णन केलं तरी ते वर्णन कमी पडणारं आहे. त्यावेळेला त्याला प्रश्न पडतो वक्त्याला, काय वानू, असा प्रश्न आहे. बरं, इथे पुन्हा पतित शब्द स्वतः करता वापरतात बरं का. आता पतित कुणाला म्हणावं याचा सुद्धा विचार आहे. कोशामध्ये स्वकर्म भ्रष्ट हा वगैरे पतित म्हणजे काही चांगलं सांगितलं गेलेलं नाही आहे. मग तुकोबाराय स्वतः करता पतित म्हणून घेतात. ही भूमिका कोणती आहे हा एक विचार आहे. फक्त एवढंच आपल्याला म्हणता येईल की संतांनी जे काही केलेलं कार्य आहे, संतांचं जे स्वरूप आहे, संतांची जी अवस्था आहे, कार्यस्वरूपाने, अवस्था स्वरूपाने, स्वरूप स्वरूपाने आपल्याला त्यांचं वर्णन करणं शक्य नाही. म्हणून कायमी पतित कीर्तिवानू. आणि या संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर कसं आहे, अगदी चंदनासारखं जीवन आहे महाराज. चंदनाचं वैशिष्ट्य असं आहे, चंदन स्वतः झिजतं परंतु दुसऱ्याला शीतलता प्रदान करतं, सुख आनंद सुगंध प्रदान करतं. त्याप्रमाणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारी, परोपकार करण्याकरता म्हणून आपल्या देहाला झिजवणारे संत आहेत. किंबहुना भर्तृहरीने 4 प्रकारचे माणसं जगामध्ये सांगितलेली आहेत. काही माणसं अशी आहेत की ती केवळ स्वार्थाचा विचार करतात. काही माणसं अशी आहेत की ती केवळ परार्थाचा विचार करतात. काही माणसं अशी आहेत, परार्थ नाही साध्य झाला तरी चालेल परंतु स्वार्थ साध्य झाला पाहिजे. आणि काही माणसं अशी आहेत, स्वार्थ आणि परार्थ दोन्हीही साध्य झाली पाहिजेत. यापैकी केवळ परार्थ जीवन जगणारा जो घटक आहे, भर्तृहरीने त्यांना सत्पुरुष असं नाव दिलेलं आहे. विठ्ठल थोडा विचार करा, जगाने संतांना काय दिलं आणि मोबदल्यामध्ये संतांनी जगाला काय दिलंय, याचा जरा विचार केला तर जगाने संतांना केवळ अवहेलना दिली परंतु संतांनी मात्र जगाला केवळ प्रेम सुख दिलंय, आनंद दिला आहे. ज्ञानोबारायांचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबारायांना माऊली हे विशेषण आपल्याला पाहायला मिळतं. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो मी. वस्तुतः माऊली हे जे विशेषण आहे, हे विशेषण पुरुषवाचक विशेषण नाही आहे, हे एक स्त्रीवाचक विशेषण आहे. आणि ज्ञानोबारायांचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबाराय सामान्य पुरुष नाही, पूर्ण पुरुष आहे. पूर्ण पुरुषाची व्याख्या ज्ञानोबारायांनीच केलेली आहे. विषय जिनोनी जन्मले ऐसे जे शुकाधिक दादुले. आपण जन्माला येतो आणि विषय जिंकण्याचा प्रयत्न करतो, विषयांना आपण जिंकत नाही, विषयच आपल्याला जिंकून मोकळं करतात. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता अशी आपली अवस्था निर्माण होते. परंतु शुकाचार्यांसारख्या महापुरुषांचं, ज्ञानोबारायांसारख्या महापुरुषांचं वर्णन असं आहे, विषयांना जिंकूनच ते या अवनीतलावरती प्रकट झाले. आणि असं असल्यामुळे ज्ञानोबाराय पूर्ण पुरुष. पण पूर्ण पुरुषाला उपमा मात्र पाहायला मिळते. कोणती? माऊली. स्त्रीवाचक उपमा आपल्याला पाहायला मिळते. का असं व्हावं? त्याचं कारण माऊलींचं असलेलं ते कर्तृत्व आहे. थोडा विचार करा, माऊलींना जगाकडनं काय मिळालं नाही, तर त्याचं एकमेव उत्तर आपल्याला देता येईल, माऊलींना जगाकडनं प्रेम मिळालं नाही. परंतु ज्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांची कृपा प्राप्त झाली त्यावेळेला मात्र माऊलींनी सगळ्या जगाला प्रेम दिलं आणि म्हणून ज्ञानोबारायांना माऊली हे विशेषण प्राप्त झालं. विठ्ठल जे आपल्याला मिळालं नाही ते समोर त्याला देण्याची भावना जी आहे ती माऊली आहे महाराज. एक 2 मैत्रिणी होत्या आणि एक गरीब घराण्यातली एक श्रीमंत घराण्यातली, दोघींचे विवाह ठरले. आता परिस्थितीनुसार त्या तोला मोलाची घराणी त्यांना मिळाली. ती गरीब घराण्यातली जी मुलगी होती तिचा विवाह जरा सामान्य कुटुंबात झाला. श्रीमंत घराण्याची मुलगी होती तिचा विवाह श्रीमंत कुटुंबामध्ये झाला. दोघींनी पहिल्या मंगळागौरीला एकमेकींना बोलावलं. ज्या वेळेला ही गरीब मैत्रीण त्या श्रीमंत मैत्रिणीकडे गेली त्यावेळेला तिच्या त्या मंगळागौरीचा थाटमाट तिने पाहिला. जाणवलं तिला आपल्या आयुष्यामध्ये हे भाग्य आपल्याला नाही मिळालं. दोघं सुद्धा पती पत्नी प्रामाणिक कष्ट करणारे,
दैवकृपेने त्यांना संतती झाली, मुलगा बुद्धिमान निघाला. दोघांनी ठरवलं मुलाला शिकवायचं, अधिकारी बनवायचं. मुलगा सुद्धा चिकाटीने शिकला, अधिकारी झाला, नोकरी लागली. आता संपत्ती प्राप्त झाली, परिस्थिती पालटल्या गेली आणि आता त्या मुलाचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर सुनेची येणारी पहिली मंगळागौर. आता या सासूच्या डोळ्यासमोर आपली मंगळागौर उभी राहिली. आपली मंगळागौर कशी झाली? काहीच नव्हतं, पण तिने ठरवलं माझी जरी झाली नसेल तरी हरकत नाही, परंतु आता माझ्या सुनेची मात्र मंगळागौर मी थाटामाटात करणार, तिच्या स्वरूपाने मी ते भोगणार. ही जी भूमिका आहे ही भूमिका म्हणजे माऊलीची असलेली भूमिका आहे. हे ज्ञानोबा यांनी सर्व जगाला दिलेलं आहे. हे विशेषण आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आणि असं असल्यामुळे काय मी तुमचं वर्णन करावं? वर्णन करता येत नाही. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. वस्तुतः असं आहे. आपल्याकडे आता इलेक्ट्रॉनिक तराजू निघाले, परंतु पूर्वीचे तराजू आपणा सर्वांना माहिती आहेत. ते कसे होते? 2 पारड्याचे, बरोबर आहे की नाही? आणि त्यामध्ये जे जड पारडं असतं ते कुठे जात असतं? खाली. आणि जे हलकं पारडं असतं ते वरती येत असतं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे. काय झालंय, सगळी जड पारडी बसलीत खाली आणि हलकं पारडं केलंय उभं वरती. आणि असं असल्यामुळे करविली तैशी केली कटकट, वाकुडी की नीट देव जाणे. या न्यायाने झालेली सेवा भगवत चरणारविंदे समर्पित करतो. परमस्नेही परमादरणीय श्री श्रीनिवास महाराजांनी या ठिकाणी माऊलींच्या भूमीमध्ये ही सेवा करण्याची संधी मला दिली. आयोजक, संयोजक, आपण सर्व श्रोतृवर्ग सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. संतांच्या चरणी सर्वांचा भाव दृढ व्हावा एवढंच मागणं माऊलीकडे मागून माझ्या वाक प्रपंचाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नमः माऊली